चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, समजून लिहायला सुरुवात करायची का? वही आणि पेन सोबत ठेवा. प्रकरण पहिले, समरूपता. विकल्पासह 10 गुण. यातील पहिलं गणित आहे. खालील प्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यांची अचूक पर्याय निवडा. यापैकी आपण पहिलं गणित लिहून घेतलेलं आहे. जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये एकाच एक संगतीत बाजू AB प्रमाणात आहे, क्यूआर बाजू BC प्रमाणात आहे, PR बरोबर बाजू ACA प्रमाणात आहे, PQC, तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे ते ओळखायचे. आता इथे लक्षात घेण्यासारखं आहे की जर एखाद्या त्रिकोणाच्या बाजू जर प्रमाणात दिल्या असतील तर त्यांचे कोन हे कसे असले पाहिजे, एकरूप असले पाहिजे. म्हणजे त्या त्रिकोणाचे कोन हे एकाच एक संगतीत आपल्याला एकरूप पाहिजेत. आता एकाच एक संगतीत कोन पाहण्यासाठी आता अगोदर आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू. या ठिकाणी त्रिकोण PQR मध्ये P हा त्याचा संगत कोन A आहे का पाहू. P चा संगत कोन C आहे, म्हणजे हे पर्याय नाही. दुसरा आहे का, दुसरा पर्यायाचा विचार करू आपण. दुसऱ्या पर्यायाचा P चा संगत कोन C आहे, बरोबर आहे. दुसरा Q याचा संगत कोन A आहे, म्हणजे या Q चा संगत कोन A आहे, म्हणजे इथे Q चा संगत कोन A आहे आणि राहिला R चा संगत कोन B. तर म्हणजे मग आपल्याला याच्यावरून काय सांगता येते, जर P या कोणाचा संगत कोन C आहे, Q याचा संगत कोन A आहे, R चा संगत कोन B आहे, तर हे सगळे पर्याय आपल्याला या पर्याय B मध्ये पाहायला भेटतात. म्हणून आपलं उत्तर किती असेल तर B असेल. उत्तर पर्याय आहे B. कोणता आहे, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 लिहून घेऊ. जर त्रिकोण DEF व त्रिकोण PQR मध्ये D हा एकरूप आहे Q सोबत, R हा एकरूप आहे E सोबत, D हा एकरूप आहे Q सोबत आणि R हा एकरूप आहे E सोबत, हे दोन कोण आपल्याला एकरूप दिलेले आहेत, तर ते आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी असत्य विधान कोणते. म्हणजे हे त्यापैकी कोणतं विधान खरं नाही आपल्याला सांगायचं. तर आपल्याला एक माहिती की जर समरूप त्रिकोणाचे कोण जर एकरूप असतील तर त्यांच्या बाजू संगत प्रमाणात विभागतात किंवा संगत प्रमाणात असतात. तर ते आपल्याला संगत बाजू घेण्यासाठी पहिल्या पर्यायाचा आपण विचार करू. EF प्रमाणात आहे PR, EF म्हणजे बाजू ही प्रमाणात आहे, PR हे बरोबर आहे. DF प्रमाणात आहे PQ, ही बाजू DF प्रमाणात आहे, PQC हे बरोबर आहे. दुसरा पर्यायाचा विचार करू. दुसरा पर्याय काय आहे, DE प्रमाणात PQ, DE प्रमाणात PQ ही बाजू म्हणते. तर DE प्रमाणात PQ हे बाजू या प्रमाणात आहे, हे खरं नाहीये का, कारण DE प्रमाणात काय असलं पाहिजे, QR असलं पाहिजे. पण हा पर्याय आपल्याला चुकीचं सांगतो आहे. म्हणजे हे पर्याय काय सांगतोय की DE प्रमाणात PQ सांगतोय, पण हे बरोबर नाही. म्हणजे आपलं उत्तर काय, आपल्याला काय ओळखायचं होतं, असत्य विधान. तर त्याचं उत्तर आहे आपलं B. उत्तर आहे B. कोणते उत्तर, DE प्रमाणात PQ बरोबर EF प्रमाणात RP हे आपलं उत्तर आहे. कशामुळे सांगितलं तर कारण DE प्रमाणात QR असलं पाहिजे, पण या ठिकाणी DE प्रमाणात PQ म्हणजे हे आपलं उत्तर आहे, हे असत्य आहे. गणित नंबर 3 लिहून घेऊ. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोन B हा एकरूप आहे कोन E सोबत, B हा कोन एकरूप आहे E सोबत आणि F हा एकरूप आहे कोन C सोबत. म्हणजे यावरून हे दोन त्रिकोणाचे दोन कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात, हे आपण त्रिकोणाच्या कसोटीवरून सांगू शकतो. आणखीन इथे या ठिकाणी AB बरोबर 3DE दिले, म्हणजे AB ची किंमत किती दिली आहे, 3DE, म्हणजे AB प्रमाणात DE बरोबर 3:1, म्हणजे याचं प्रमाण 3:1 आलेलं आहे. म्हणजे बाजू एकरूप असताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले, ते पर्यायामध्ये पहिला पर्याय ते एकरूप नाहीत आणि समरूप नाहीत, हा पर्याय तर होऊ शकत नाही. कारण आपल्याला इथं कोण एकरूप दिलेत, हे त्रिकोण समरूप होऊ शकतात, कारण दोन कोण एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात, म्हणजे हा पर्याय बरोबर नाही. दुसरा पर्याय आहे ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत, हे उत्तर आपलं
असू शकतं. कशावरून? हे त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप का नाहीत? कारण त्यांच्या संगत बाजू प्रमाणात विभागल्या जात नाहीत, कारण बाकीच्या बाजूचे आपल्याला प्रमाण दिलेलं नाही. याचं जसं 3 आलं तसं बाकीच्या बाजूचं आपल्याला प्रमाण येणार नाही, कारण आपल्याला ते दिलेलं नाही. म्हणून हे पर्याय आपलं असू शकतं. पण तिसरा पर्यायाचा आपण विचार करू, ते एकरूप आहेत पण समरूपे आहेत. नाही, हे पर्याय असू शकत नाही. समरूप आहेत आणि एकरूपे आहेत तर कोणते दोन त्रिकोण? मग हा कोण आपण त्यांनी बरोबर याचं माप दिलं असतं तर आपल्याला तो कोणही एकरूप आहे असं सांगता आलं असतं. पण त्यांनी दोन कोण दिले आणि पण बाजू आपल्या कोणत्याही संगत प्रमाणात विभागत नाहीत, म्हणून हे त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत. हा पर्याय योग्य वाटतो आणि वरीलपैकी एकही विधान सत्य नाही, हा तर पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे आपला हा 2 नंबरचा पर्याय होऊ शकतो. बाजू याच्या एकरूप नाहीत पण या ठिकाणी कोण मात्र एकरूप आहेत, म्हणून हे त्रिकोण समरूप आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आपलं बी. ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत. पण एकरूप नाहीत हा आपला पर्याय आहे. हे त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप नाहीत, कारण या त्रिकोणा बाबतीत विचारलेलं आपल्याला हे त्रिकोण समरूप आहेत एकरूप नाहीत, हे आपलं उत्तर आहे. गणित नंबर 4 लिहू. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ मध्ये हे दोन त्रिकोण समभुज आहेत. त्यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी प्रमाणात आहे एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ, म्हणजे हा त्रिकोण एबीसी आणि डीईएफ याचं आपल्याला गुणोत्तर प्रमाण दिले 1:2. तर त्यापैकी AB ची बाजू 4 दिलेली आहे, तर ते विचारतं आपल्याला DE ची बाजूचं माप आपल्याला काढायचं. DE ची लांबी किती असेल? तर हे गणित सोडवण्यापूर्वी आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तर काय आहे समरूप त्रिकोणा क्षेत्रफळाचा प्रमेय? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी प्रमाणात आहे एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ, याची दिलेल्याच बाजू घेऊ आपण AB चा वर्ग आणि DE चा वर्ग. आता आपल्याला या दोघांचं गुणोत्तर प्रमाण दिलेले ते किती आहे? 1:2 आहे. 1:2. AB चा माप दिलेला आहे 4 चा वर्ग. आपल्याला DE चं माहित नाही, DE चं काढायचं आहे. आता या ठिकाणी दोन्ही बाजूचे आपण वर्गमूळ जर घेतली तर 1 चं वर्गमूळ 1च येईल, 2 चं वर्गमूळ निघणार नाही म्हणून ते वर्गमुळात 2च राहतील. 4 चा वर्ग म्हणजे 4 आणि DE चा वर्ग म्हणजे फक्त DE, म्हणजे दोन्ही बाजूचे आपण वर्गमूळ घेतली. तर तिरकस गुणाकार करा. DE बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 2, हे आपलं उत्तर असणार आहे. हे आपलं उत्तर काय आहे आपलं? डी पर्याय आहे आणि तो 4 वर्गमुळात 2. कसं काढलं? तर हे आपण की समरूप त्रिकोणा क्षेत्रफळाच्या प्रमेयाच्या आधारे दोन्ही बाजूचे आपण वर्ग घेतली, मग 4 चा वर्गमूळ काढलं, DE चं वर्गमूळ काढलं, ते आलं. 1 चं वर्गमूळ 1च येतं, 2 चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ते वर्गमुळात 2च ठेवलं आणि दोन्ही तिरकस गुणाकार घेतले आपण. DE गुणिले 1 म्हणजे DE आणि 4 गुणिले 2 म्हणजे 4 वर्गमुळात 2, हे आपलं उत्तर. नंबर 5 लिहून घेऊ. आकृतीमध्ये पहा AX म्हणजे एकाच रेषेवर AXB आणि दुसऱ्या रेषेवर AYB, म्हणजे या ठिकाणी ABC हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण AXY. XY समांतर आहे रेख BC ला, तर पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे आपल्याला घ्यायचे. हे समजून घेण्या अगोदर या आकृतीकडे पहा. आपल्याला कशाची आठवण येईल? तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाची आठवण येईल. याच्यावर आपण असं लिहू शकतो का AX प्रमाणात XB आणि AY प्रमाणात YC, असा पर्याय कुठे आहे का आपल्या पर्यायामध्ये? पाहू बरं. AX प्रमाणात XB, AX प्रमाणात XB इथे दिसतोय. AX प्रमाणात XB, AY प्रमाणात YC पाहिजे होता पण AY प्रमाणात AC, म्हणजे बाकीचा दुसरा कुठेही पर्याय आपल्याला दिसत नाही. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून आपण हे उत्तर म्हणजे सांगू शकत नाही. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून आपल्याला हे गणित सोडवता येणार नाही. यासाठी काय करावं लागेल? दुसरी पद्धत लक्षात घ्यावी लागेल की दोन त्रिकोण या ठिकाणी लक्षात घ्या. कोणते दोन त्रिकोण? पहिला त्रिकोण लक्षात घेऊ AXY, हा AX हा Y, आणि दुसरा त्रिकोण लक्षात घ्या ABC.
ए बी आणि हा सी. हे दोन त्रिकोण घेतले आपण, दोन त्रिकोण झाले. आता याच्यावरून आपण सांगू शकतो समरूप त्रिकोण, दोन त्रिकोण जर समरूप झाले तर याच्यावरून आपल्याला कोणता पर्याय येतो हे पाहू. ए बी हा प्रमाणात असेल ए सी च्या या त्रिकोणामध्ये आणि या त्रिकोणामध्ये ए एक्स प्रमाणात असेल ए वाय च्या, म्हणजे ए बी प्रमाणात असेल ए सी च्या आणि या त्रिकोणामध्ये ए एक्स प्रमाणात असेल ए वाय च्या, एक्स प्रमाणात असेल ए वाय च्या. हा पर्याय आपल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे का पाहू. तर हा पर्याय आपल्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे, तो म्हणजे एक नंबरचा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे आपण या मूलभूत प्रमेयाच्या आधारे आपण हे गणित सोडू शकत नाही, त्यासाठी आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप घ्यावे लागले, त्यावेळी आपल्याला हा पर्याय मिळतो. म्हणजे हा आपला पर्याय झाला तो एक नंबरचा. तर आपलं पर्याय उत्तर, तर आपलं उत्तर काय असेल, तर उत्तर क्रमांक आहे ए. ए बी प्रमाणात आहे ए सी, ए एक्स प्रमाणात आहे ए वाय. काय कारण आहे तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि आपण ह्या त्रिकोण, दोन त्रिकोण एकरूप समरूप दाखवले, त्या आधारे आपण हे उत्तर सांगू शकतो. तर आपलं पर्याय क्रमांक ए आहे, हे आपलं उत्तर भेटलं. गणित नंबर 2 लिहू. त्रिकोण एबीसी मध्ये बी डी सी हे एकरेषीय बिंदू आहेत. बी डी सी यापैकी बीडी ची किंमत 7 दिलेली आहे. याची आपण आकृती काढली गणितामध्ये. बीडी ची किंमत 7 दिलेली आहे, तर पूर्ण बीसी ची किंमत 20 आहे. बी आणि सी ची किंमत, तर डीसी ची किंमत आपल्याला माहित नाही, ती काढून घेऊ आपण. तर यापैकी आपल्याला खालील गुणोत्तरे काढायचे. तर आपल्याला दिलेली गुणोत्तरे आहेत. हे पहिलं गुणोत्तर आहे त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी, त्याचं प्रमाण दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी या दोघांचं गुणोत्तर काढायचंय. तर दुसरा त्रिकोण ए बी डी, त्यानंतर ए बी सी आणि ए डी सी आणि ए बी सी या त्रिकोणांचे आपल्याला गुणोत्तर काढायचे. हे काढण्यासाठी अगोदर आपल्याला बीडी दिलेला आहे, तर डीसी काढून घेऊया त्रिकोणाचा. एडीसी या त्रिकोणाचा पाया काढायचा आपल्याला. आता या त्रिकोणामध्ये एक लक्षात घ्यायला हवं की दोन्ही त्रिकोण आहेत ना, हे समान उंचीचे आहेत. कशावरून, तर ए बी डी ए डी सी यांचा शिरोबिंदू हा सामायिक आहे, तो ए आहे आणि याच्या आधारावर आपण या त्रिकोणाची, दोन्ही त्रिकोणाची उंची ही समान आहे असं आपण सांगू शकतो. या दोन्ही त्रिकोणाची उंची आपण समान आहे आणि ती काय गृहीत धरू आपण की एच आहे असं गृहीत धरू. तर आता आपल्याला एक एक गुणोत्तर घेऊ आपण. पहिलं गुणोत्तर घेऊ. तर आता आपण काय करू, पहिले आता ए बी डी आणि ए डी सी यामध्ये डीसी या त्रिकोणाचा पाया काढू. बीडीचा आहे आपल्याला पूर्ण बीसी माहिती आहे, कारण बी डी सी हे एक रेषीय असून याच्या आधारे आपण यावरून काय करू शकतो, आपल्याला बी सी बरोबर, म्हणजे पूर्ण बीसी बरोबर आहे बीडी अधिक डीसी. पूर्ण बीसी म्हणजे बीडी अधिक डीसी. यापैकी बीसी ची किंमत आपल्याला 20 आहे, बीडी 7 आहे, तर डीसी माहित नाही. तर डीसी बरोबर हे 7 जर या बाजूला टाकले तर 20 वजा 7 म्हणजे 13 असं उत्तर येईल. तर डीसी ची किंमत आपण 13 लिहून घेऊ. आता आपल्याला त्रिकोणाचे, या समान उंचीच्या त्रिकोणाचे पाया भेटला. या त्रिकोणाचा पाया बीडी आहे आणि या त्रिकोणाचा एडीसी या त्रिकोणाचा पाया डीसी आहे. तर पूर्ण एबीसी या त्रिकोणाचा पाया तर बीसीच आहे, कारण या ठिकाणी तीन त्रिकोण आहेत. पहिला त्रिकोण एबीडी, दुसरा त्रिकोण एडीसी म्हणजे हा त्रिकोण एडीसी आणि तिसरा त्रिकोण आहे तो एबीसी, पूर्ण एबीसी. या तिन्ही त्रिकोणाचे पाया आपल्याला मिळालेला आहे. पहिल्या त्रिकोणाचा एबीसी त्रिकोणाचा पाया बीसी तो 20 आहे, एबीडी त्रिकोणाचा पाया तो 7 आहे, पूर्ण ए बीसी त्रिकोणाचा 20, ए बीडी त्रिकोणाचा 7, ए डीसी या त्रिकोणाचा पाया 13 आपण या आधारे काढला. तर आता आपण गुणोत्तर नंबर 1 लिहून घेऊ. तर गुणोत्तर नंबर 1 आपण लिहून घेतलं. तर गुणोत्तर, या पहिल्या गुणोत्तरामध्ये दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए डी सी. आता या दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला लक्षात येईल की या दोन्ही त्रिकोणाचा शिरोबिंदू ए हा सामायिक आहे, म्हणून हे दोन्ही त्रिकोण कसे असतील बरं, समान उंचीचे. ए बी डी आणि ए डी सी हे आपण वरही पाहिलं. तर मग हे समान उंचीचे त्रिकोण असतील तर ते संगत पायाच्या प्रमाणात असतात. हे आपले गुणधर्म आपण शिकलेले आहोत. या दोन त्रिकोणाचा शिरोबिंदू ए हा सामायिक आहे, म्हणून हे त्रिकोण समान उंचीचे होतील. म्हणजे होतील काय, तर आहेतच.
गुणधर्म माहितीत की समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABD यांचं गुणोत्तर प्रमाण कशात असेल? मग पायाच्या प्रमाणात असेल, कारण हे समान उंचीचे आहेत म्हणून. यांचा पाया काय? पहिल्या त्रिकोणाचा ABD चा पाया असेल तो BD आणि ADC चा पाया असेल तो DC. BD ची किंमत आपल्याला माहिती आहे, ती दिलेली आहे 7 आणि DC ची किंमत आहे 13. तर पहिल्या त्रिकोणाचं गुणोत्तर प्रमाण, तर हे पहिलं गुणोत्तर प्रमाण आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABD प्रमाणात आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC. तर यांचं गुणोत्तर प्रमाण किती आलं? 7, जसे 13 किंवा 7/13. आता गणित नंबर 2 लिहून घेते. आता आपण गुणोत्तर नंबर 2 लिहून घेऊ, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. एरिया ऑफ ट्रायंगल ABD याचं गुणोत्तर प्रमाण दुसऱ्या त्रिकोणासोबत कोणत्या? तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC ABD, तर याचं पूर्ण गुणोत्तर प्रमाण आहे ABC या. तर पहिल्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABD व त्रिकोण ABC या त्रिकोणामध्ये आपल्याला पुन्हा एकदा लक्षात येईल की या दोन्ही त्रिकोणाचा शिरोबिंदू Aच आहे, सामायिक शिरोबिंदू A आहे, म्हणून हे सुद्धा त्रिकोण समान उंचीचे होतील. म्हणून समान उंचीचे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते, हे आपल्याला माहिती आहे. त्रिकोणाचा शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणून हे त्रिकोण समान उंचीचे होतील. आणि समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABD यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABD याचा पाया काय आहे? तो BD आहे. आणि पूर्ण एरिया ऑफ ट्रायंगल ABC, पूर्ण हा A, हा B आणि हा C, तर याचा पूर्ण पाया तो आहे काय? तो BC आहे. BD ची किंमत 7 आहे आणि पूर्ण BC ची किंमत आहे ती मात्र 20 आहे. हे आपल्या दुसऱ्या गुणोत्तराचे उत्तर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABD याचं गुणोत्तर प्रमाण एरिया ऑफ ट्रायंगल ABC सोबत तर किती आहे? ते 7 जसे 20 किंवा 7/20 आहे. आता गुणोत्तर नंबर 3 लिहून घेऊ. तर त्रिकोण ADC व त्रिकोण ABC, आता दुसरा त्रिकोण ADC आणि त्रिकोण ABC यामध्ये सुद्धा वरील दोन त्रिकोणासारखाच आहे. यांच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू, या त्रिकोणाचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणून हे त्रिकोण समान उंचीचे होतील. समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. हा गुणधर्म आपण वर शिकला, आपण याच्या अगोदरही शिकला. तर म्हणून यांचे संगत पायाच्या प्रमाणात म्हणजे यांचा पाया काय असेल? ADC या त्रिकोणाचा पाया काय असेल? तर तो DC असेल. आणि त्रिकोण ABC या त्रिकोणाचा पाया काय असेल? तो DC असेल. तर DC ची किंमत आहे 13 आणि BC ची आहे. म्हणून या गुणोत्तराचे उत्तर काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ADC प्रमाणात आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 13/20 किंवा 13/20. गणित नंबर 3 लिहून घेऊ. समान उंचीच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहे. तर लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल? दिलेलं गणित कसं आहे? तर समान उंचीचे दोन त्रिकोण आहेत, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2:3 आहे. लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया आपल्याला काढावयाचा आहे. आता संगत उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. हा गुणधर्म आपल्याला माहिती आणि त्या आधारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. समजून घेऊ. समजा लहान त्रिकोण ABC धरू व त्याचा पाया BC आपण जर गृहीत धरला तर तो 6 सेमी आहे. तसेच
जर मोठा त्रिकोण PQR गृहीत धरू, त्रिकोण PQR आणि त्याचा पाया गृहीत धरा QR आणि तो आपल्याला काढायचा आहे. मग गुणधर्माच्या आधारे दोन्ही त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे कसे आहेत तर समान उंचीचे आहेत. म्हणून समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. या गुणधर्माआधारे एरिया ऑफ ट्रायंगल BC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर पाया याचा काय आपण गृहीत धरला BC आणि याचा पाया काय धरलाय QR असं गृहीत धरलंय. आता या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे 2:3 इतकं दिलेलं आहे. आपण ते मांडून घेऊ. 2/3 BC चा पाया 6 दिलेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे QR. तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले QR बरोबर 3 गुणिले 6. QR बरोबर 3 गुणिले 6 हे दोन गुणाकारातले या बाजूला गेल्यावर भागाकारात जातात. आता दोन्ही भाग जातो 2 1 2 आणि 2 3 6 म्हणजेच QR बरोबर काय राहतात 3 गुणिले 3 म्हणजे 9 सेमी. म्हणून आपलं उत्तर काय मोठ्या त्रिकोणाचा पाया काय गृहीत धरला होता आपण QR आणि तो किती आहे 9 सेमी आहे. हे आपलं उत्तर आहे. गणित नंबर 4 लिहून घेऊ. आकृतीमध्ये कोन ABC व कोन DCB हे 90 अंश मापाचे आहेत. कोन ABC आणि कोन DCB हे 90 अंश मापाचे आपल्याला दिलेले आहेत. हा पहिला कोन ACB आणि हा दुसरा कोन DCB हे 90 अंश मापाचे दिलेले आहेत. आणि दुसरी दिलेली आहे माहिती AB बरोबर 6 आणि DC बरोबर 8. AB बरोबर 6 आणि DC बरोबर 8. तर आपल्याला गुणोत्तर प्रमाण काढायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे या त्रिकोणाचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल DCB या त्रिकोणासोबत, तर याचं गुणोत्तर प्रमाण किती आहे आपल्याला काढायचे आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की या दोन्ही त्रिकोणामध्ये या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान दिसतो. तो कोणता आहे तर B आणि C आहे. म्हणजे हा B आणि C म्हणजे या दोन्ही त्रिकोणाचा पाया बघा BC आहे. गणित समजून घेऊ. त्रिकोण ABC व त्रिकोण DCB मध्ये आपल्याला काय लक्षात येतं दिलेलीच माहिती लिहून घेऊ. कोन ABC कोन DCB बरोबर 90 अंश मापाचे आहेत. AB बरोबर 6 दिलेला आहे आणि DC बरोबर 8 दिलेला आहे. आता या त्रिकोणामध्ये वरील त्रिकोणात BC हा पाया समान आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये BC हा पाया काय आहे समान आहे. म्हणून ज्या त्रिकोणांचे पाया समान असतो त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे काय ज्या दोन त्रिकोणाचा पाया समान आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. याला कसं लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC प्रमाणात आहे एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर संगत उंची कोणत्या त्या त्रिकोणाच्या पहिल्या ABC ची संगत उंची आहे AB आणि या DCB ची आहे तर DC. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC प्रमाणात एरिया ऑफ ट्रायंगल DCB बरोबर AB ची किंमत 3 आहे आणि DC ची किंमत 4 आहे. हे आपलं उत्तर. गणित नंबर 5 समजून घेऊ. आकृतीमध्ये PM बरोबर 10 PM ची किंमत आपल्याला 10 दिलेली आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQS याचं एकूण माप दिलेलं आहे. PQS एरिया ऑफ ट्रायंगल दिलेलं काय काय आहे ते आपण लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल PQS बरोबर 100 चौरस सेंटीमीटर आणि दुसरी काय दिलेली माहिती तर एरिया ऑफ ट्रायंगल QRS याचं पूर्ण क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 110 चौसेमी आणि दुसरी काय दिलेली माहिती रेखा PM बरोबर 10 सेमी. तर आपल्याला काय काढायला सांगितले रेख NR ची किंमत काढा. रेख NR बरोबर किती. आता हे गणित वरील गणितासारखंच आहे 4 नंबर सारखं की या त्रिकोणामध्ये त्रिकोण PQS आणि त्रिकोण
PQRS या त्रिकोणामध्ये QS हा या दोन्ही त्रिकोणाचा पाया काय तो समान आहे, म्हणून समान पायाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. हा गुणधर्म घेऊन आपण हे गणित सोडवणार आहोत. त्रिकोण PQS व त्रिकोण QRS यांचा पाया काय आहे, रेख QS असून तो समान आहे. म्हणून मग कोणत्या गुणधर्माच्या आधारे आपण हे गणित सोडवणार आहोत की समान पाया असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. एरिया ऑफ ट्रायंगल PQS प्रमाणात आहे एरिया ऑफ ट्रायंगल QRS. मग आता हे कशात घेणार आपण, त्यांची उंचीच्या प्रमाणात घेणार. म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची किती आहे, पहिल्या त्रिकोणाची उंची आहे PM आणि दुसऱ्या त्रिकोणाची आहे NR किंवा RN. QS या त्रिकोणाची उंची आहे PM आणि QRS या त्रिकोणाची उंची आहे RN. आता या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं मापे आपल्याला दिलेले आहे. त्रिकोण PQS चं माप दिलेलं आहे 100 आणि QRS चं माप दिलेलं आहे 110. PM चं माप दिलेलं आहे 10. आपल्याला ते काढायचं आहे तो NR म्हणजे RN. दोन्ही आपण याच्या पद्धतीत लिहू शकतो. NR लिहा नाहीतर RN लिहा, आपण दोन्ही एकत्र असं लिहू शकतो एकमेकाला. तिरकस गुणाकार घ्या. NR गुणिले 100 बरोबर 10 गुणिले 110. हे NR बरोबर 10 गुणिले 110 भागिले 100. आता सगळीकडे पहा, वरी अंशात आणि छेदामध्ये 0 0 आहेत, म्हणजे या शेवटचे 0 आहे या शून्यासोबत कटतं. राहतं खाली 10. 10 एक 10 म्हणजे राहतं काय वरी फक्त 11. NR बरोबर 11 सेमी. हे आपलं उत्तर आहे. NR बरोबर किती आलं, 11 सेमी.